काही नियमाने असेल ते करा. अजितदादा रॉबिनहूड सारखी भूमिका बजावतात असं सदाभाऊ खोत म्हणाले. तेव्हा ज्यांना कुणाला मी सांगितलं ना, उद्या तू पण आणखीन काहीतरी नाव देऊ शकतो. तुम्हाला प्रत्येकाला बोलण्याचा अधिकार आहे. मला त्याबद्दल जे काही मी ट्विट करायचं ते केलेलं आहे आणि मला जे सांगायचं ते सांगितलेलं आहे. मला आता त्या विषयावर कुठली गोष्ट बोलायची नाही. कायद्याने नियमाने ज्या गोष्टी करायच्या असतील ती करायला प्रत्येकाला मुभा आहे. माझं त्या संदर्भामध्ये मी तटकरे साहेबांनी आमचे जे खासदार आहेत त्यांनी आम्ही सगळ्यांनी ठरवलेलं आहे. प्रफुल्लभाई असतील, सुनेत्रा पवार असतील, तटकरे साहेब असतील, नितीन पाटील असतील, स्वतः उपराष्ट्रपती त्यांच्या जे घर त्यांना मिळतं दिल्लीला ते मिळाल्यानंतर तिथं जाऊन त्यांच्या घरी जाऊन मी त्यांना भेटणार आहे, शुभेच्छा देणार आहे. ऑलरेडी त्यांची निवड झाल्यानंतर मी शुभेच्छा दिलेल्या आहे. माझा हा कार्यक्रम पहिला त्या ठिकाणी ठरलेला होता. आपल्याला माहिती होतं की परवा दिवशी माझी तब्येत बरी नव्हती. परवा दिवशी पूर्ण दिवस विश्रांती घेतली. काल मंत्रालयामध्ये जाऊन मी 2 दिवसाच्या सगळ्या मीटिंग उरकल्या आणि आज इकडं या सभागृहाचं लोकार्पण करण्याच्या कार्यक्रमाला आलेलो आहे. अजित पवार उत्सवात एवढे करतात त्यांना अज्ञातवासात जावं लागतं. कशा पद्धतीने अज्ञातवासामध्ये अजित पवार अज्ञातवासात कधीच जात नाही. मी आपल्याला सांगू कुठल्या डॉक्टरच्या माझ्याकडे मला ट्रीटमेंट होती ते त्याचं नाव देऊ का? डॉक्टर कपोते त्यांना विचारा. काय आहे तुम्ही पत्रकार मित्रांनो, एक तर मी जास्त तुमच्याशी बोलत नाही आणि तुम्ही असले काही विषय काढताय. हे विषय आपल्या राज्याच्या दृष्टीने महत्वाचे. आज एवढं सांगलं, रोह्यामध्ये रायगड जिल्ह्यात सुंदर सभागृह झालेलं आहे. स्वतः सिव्हिलच्या नावाने झालेलं आहे. खूप वर्ष हे काम रेंगाळलेलं होतं. मध्ये झालं परंतु त्याला काही वेगवेगळ्या अडचणी आल्या. त्याच्यामध्ये बिल्डिंगचं स्ट्रक्चरल ऑडिट तटकरे साहेबांनी केल्यानंतर ते पुन्हा त्याच्यामध्ये नवच उभं करणं गरजेचं होतं. नाट्यरसिकांच्या करता एवढं सुंदर सभागृह उभं केलेलं आहे आणि त्याचा लोकार्पण कार्यक्रम झालेला आहे. त्या कार्यक्रमाला आम्ही सगळ्या कलावंतांनाही शुभेच्छा दिलेल्या आहेत, हे उभं करणाऱ्यांनाही शुभेच्छा दिलेल्या आहेत आणि नाट्यरसिकांना एक पर्वणी ह्या निमित्तानं मिळणार आहे. ह्या सगळ्या गोष्टी आपण सांगितलेल्या आहेत. मी जे काही महत्वाच्या बाबी असतील त्या विचारात त्याला मी उत्तर द्यायला तयार आहे. परंतु कोणतरी अमुक असं काहीतरी बोलला त्याच्याबद्दल तुमचं काय मत आहे? जो बोलला त्या प्रत्येकालाच बोलण्याचा अधिकार आहे. आता मध्ये तुम्ही 2 भाऊ एकत्र भेटले त्याच दाखवत बसल्या बातम्या. दोघं अरे ते त्यांचे ब्लड रिलेशन आहे, ते भेटणार. त्याच्यामध्ये फार तुम्ही त्याला वेगळं स्वरूप देण्याचं कारण काय? प्रत्येकाचा तो घरगुती प्रश्न आहे, त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे. कोण जर एकत्र येत असतील तर त्यांना शुभेच्छा द्यायचं, आपलं आपण पुढे जायचं. त्यामध्ये कुणावरही अन्याय केला जाणार नाही अशा पद्धतीनं आमच्या महायुतीचे मुख्यमंत्री या नात्याने देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलेलं आहे आणि त्याच रस्त्याने सरकारने जायचं ठरवलेलं आहे. त्याच्यामुळे कुठल्याही घटकावर अन्याय होणार नाही ही काळजी सरकार घेतंय आणि घेणार. दादा आणि तटकरे साहेबांनी प्रश्न आहे की मंत्री भरत गोगावले यांनी सांगितलंय की या सभागृहा संदर्भात गृह मुख्याधिकारी यांच्या हक्काबद्दल प्रस्ताव आहे. कशाबद्दल आणणार त्या संदर्भामध्ये आम्ही आज एक चांगली सुरुवात इथं झालेली आहे. माझी सगळ्या पत्रकार मित्रांनाही विनंती आहे की मी सुरुवातीला सांगितलं प्रत्येकाला आपलं आपलं मत व्यक्त करण्याचा अधिकार आहे. कायद्याच्या नियमाच्या चौकटीमध्ये राहून सगळ्यांनी काम करावं हे संविधानाने आपल्याला शिकवलेलं आहे. हे घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे कायद्याने घटनेने आपल्याला सांगितलेलं आहे. तसं आपण सगळे वागूया. नवीन नवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आम्ही मुंबईकर 24 तासला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा.